जय श्रीकृष्ण मित्रांनो, अमोक चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मीन राशी, खरं सांगायचं तर हा जून 2026 तुमच्या मनासाठी साधा महिना नाही आहे. बाहेरून सगळं नॉर्मल दिसेल, तुम्ही कामात असाल, लोकांमध्ये हसत बोलत असाल, पण आतमध्ये मात्र एक व्यक्ती, एक आठवण, एक अनफिनिश्ड फिलिंग सतत फिरत राहू शकते. आणि गंमत म्हणजे यावेळेस फक्त तुम्हीच नाही, समोरची व्यक्तीसुद्धा कदाचित आतून तितकीच अस्वस्थ असू शकते. या महिन्यात गुरु आणि शुक्राचा प्रभाव तुमच्या इमोशनल वर्ल्डला खूप स्ट्रॉंगली ॲक्टिवेट करताना दिसतोय. विशेषतः जुन्या कनेक्शन्स, इमोशनल अटॅचमेंट आणि न बोललेल्या फिलिंग्सवर पुन्हा वर येऊ शकतात. काही मीन राशीच्या लोकांना अचानक एखादं जुनं गाणं ऐकून कोणाची आठवण होईल. काही लोक रात्री उशिरा फोन हातात घेऊन जुने चॅट्स पाहतील आणि काही लोक स्वतःलाच विचारतील, मी खरंच पुढे गेलोय की फक्त स्वतःला तसं समजवतोय. मीन राशी, तुमची एक सवय असते, काही लोकांसमोर तुम्हाला स्वतःला खूप स्ट्रॉंग दाखवायची सवय असते, पण रात्री एकटं असताना सगळ्या भावना परत वर येतात. तुम्ही प्रेमात खूप डीपली अटॅच होतात, समोरच्याचा मूड शब्दाशिवाय समजून घेता, त्याची शांतता तुम्ही सुद्धा फील करतात, पण स्वतःच्या भावना मात्र शेवटपर्यंत लपवून ठेवतात. कारण ऑनेस्टली तुम्हाला रिजेक्शनपेक्षा मिसअंडरस्टँडिंगची जास्त भीती वाटते. तुम्हाला वाटतं जर मी मनातलं सगळं बोललो आणि समोरच्याने चुकीचं समजलं तर. म्हणून अनेकदा तुम्ही सायलेन्स निवडता, पण जून 2026 हा सायलेन्स जड जाऊ शकतो. विशेषतः 8 जून नंतर आणि पुन्हा 18 जून नंतर काही इमोशनल शिफ्ट सुरू होतील. शुक्र आणि बुधाचा प्रभाव कम्युनिकेशनवर खूप परिणाम करताना दिसतोय. कोणीतरी अचानक मेसेज करू शकतं, खूप दिवस झाले, इतकंच वाक्य असेल, पण तुमच्या मनात मात्र पूर्ण वादळ सुरू होईल. फोन हातात घेऊन तुम्ही रिप्लाय लिहाल, पुन्हा डिलीट कराल, मग प्रोफाईल पाहाल, लास्ट सीन पाहाल आणि स्वतःलाच म्हणाल रिप्लाय करू की नको. कदाचित तुम्ही सुद्धा हे अनुभव करत असाल. सिंगल मीन राशीसाठी हा महिना इमोशनली इम्पॉर्टंट असू शकतो. नवीन कनेक्शन तयार होण्याची शक्यता दिसते, पण ही अट्रॅक्शन अचानक लाऊड पद्धतीने येणार नाही. ही अशी व्यक्ती असू शकते जिच्यासमोर बोलताना एफर्ट वाटणार नाही. कन्व्हर्सेशन नॅचरली फ्लो होईल, तुम्हाला स्वतःला इम्प्रेस करायची गरज वाटणार नाही आणि एका क्षणी अचानक जाणवेल, याच्याशी बोलताना मी शांत फील करतोय. मीन राशीसाठी ही फिलिंग खूप मोठी असते, कारण तुम्ही फक्त अट्रॅक्शन शोधत नाहीत, तर तुम्ही इमोशनल सेफ्टी शोधता. 12 जून ते 20 जून दरम्यान कन्फेशन एनर्जी स्ट्रॉंग दिसते. काही लोक पहिल्यांदाच फिलिंग्स ओपनली बोलू शकतात, तर काही लोक इतके दिवस दाबून ठेवलेलं प्रेम शेवटी व्यक्त करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळी ओव्हर थिंकिंगमुळे उशीर करू नका, कारण काही मीन राशी नंतरच स्वतःला विचारू शकतात, त्या दिवशी बोललो असतो तर. जी रिलेशनशिपमध्ये आहे त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. कधी कधी समोरची व्यक्ती फक्त तुमच्या अटेन्शनची वाट पाहते. तुम्ही हट असतात पण काही बोलत नाहीत आणि समोरच्याला वाटतं सगळं ठीक आहे. यामुळे इमोशनल डिस्टन्स वाढू शकतो. विशेषतः महिन्याच्या मध्यभागी काही मिसअंडरस्टँडिंग वाढू शकतात. बुधाच्या बदलत्या स्थितीमुळे कम्युनिकेशन कन्फ्यूज दिसतंय आणि यामुळे अझ्युम करण्यापेक्षा बोलणं जास्त महत्त्वाचं असेल. विवाहित मीन राशींना जूनमध्ये इमोशनल हिटिंग जाणू शकते. घरातील वातावरण थोडं सॉफ्ट होईल, जुन्या गैरसमजावर बोलणं होईल. काही कपल्स पुन्हा इमोशनली क्लोज फील करू शकतात आणि ऑनेस्टली कधी कधी फक्त शांतपणे एकत्र बसणं सुद्धा रिलेशनशिप हिट करतंय. ज्यांच्या आयुष्यात अजूनही ब्रेकअपची वेदना जिवंत आहे त्यांच्यासाठी हा महिना क्लोजर घेऊन येऊ शकतोय. पण एक गोष्ट समजून घ्या, क्लोजर म्हणजे नेहमी समोरची व्यक्ती परत येणं नसतं. कधी कधी क्लोजर म्हणजे त्या व्यक्तीचं नाव ऐकल्यावर मन दुखत नाही. कधी कधी क्लोजर म्हणजे त्या व्यक्तीचं नाव घेतल्यावर मन आधीसारखं दुखत नाही. आणि कधी कधी एक दिवस अचानक लक्षात येतं की मी आता आधीसारखा तुटत नाहीये. मीन राशी, तुमचं हृदय खूप डीप आहे. तुम्ही प्रेमात पूर्णपणे उतरतात, म्हणूनच तुम्हाला दुखापती खोलवर होते. पण यावेळी स्वतःच्या फिलिंग्सपासून पळू नका, कारण काही गोष्टी ॲक्सेप्ट केल्याशिवाय हिटिंग सुरू होत नाही. आणि कदाचित जून 2026 संपेपर्यंत तुमच्या मनातील काही फिलिंग्स आधीसारखी राहणार नाहीत.
दिवसभरात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा.